नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 25 जुलै 2026 वार शनिवार, म्हणजेच उद्या आलेली आहे देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशी या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते आणि या आषाढी एकादशीचंच औचित्य साधून आपल्याला संतान प्राप्तीसाठी कोणती सेवा करायची आहे, तर तेच आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आषाढी एकादशी जेव्हा पुत्रदा एकादशी येते तेव्हा आपण पुत्रप्राप्तीसाठी सेवा करत असतो आणि आजची ही सेवा देखील आपल्याला संतान प्राप्तीसाठीच करायची आहे. खूप उपचार देखील घेता येत. त्या उपचारासोबतच अध्यात्मही आपल्याला म्हणजेच सेवा देखील करायची आहे. सेवा करण्याआधी आपल्याला नारळ खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की मी या कामासाठी ही सेवा करत आहे, तर ती माझ्याकडनं व्यवस्थित करून घ्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. तर ही सेवा कोणत्याही एकादशीपासून तुम्ही सुरुवात या सेवेला करू शकता. पण हा जो दिवस आहे म्हणजेच आषाढी एकादशी आहे, तर ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते आणि खूप सुंदर असा हा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही या दिवसापासून नक्कीच या सेवेला सुरुवात करा. ज्यांना मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर त्यांनी करू नका, तर त्यांनी कोणत्याही बुधवारपासून किंवा कोणत्याही एकादशीपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. पण ज्यांना काहीच अडचण नाही तर त्यांनी आवर्जून या दिवसापासून म्हणजेच एकादशीपासून या सेवेला सुरुवात करा. तर पहिल्या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये नारळ आणि खडीसाखर हा नैवेद्य म्हणून आपल्याला नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. तर आपल्याला या सेवेसाठी लागणार आहे बाळकृष्णांची मूर्ती. तर तुमच्याकडे जर बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर आवर्जून तुम्ही ती घ्या आणि ज्यांच्याकडे असेल तर तीच मूर्ती तुम्ही वापरली तरीही हरकत नाही. पहिल्या दिवशी नवरा बायको दोघांनीही एकत्रित ही सेवा करायची आहे. तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर यामध्ये दोघांपैकी एकाने पठण केलं आणि एकाने अभिषेक केला तर या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता, किंवा अभिषेक पात्र म्हणजे जी गळती असते तर ती देखील तुम्ही घेऊ शकता. सेवा कशी करावी, तर एकादशीला कुठल्याही वेळी तुम्ही ही सेवा करू शकता. म्हणजेच उद्या दिवसभरामध्ये केव्हाही तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त परवापासून आपल्याला एकच वेळ ठेवायची आहे. एक अर्धा दिवस मागे पुढे झाला तर काही हरकत नाही, पण रोजची सेवेचा वेळ हा चुकवू नका, जास्त बदलू नका. तर बघा, अभिषेक करताना आपल्याला सेवा काय करायची आहे, तर 16 वेळा पुरुषोत्तम आपल्याला पठण करायचं आहे फलश्रुतीसहित. आणि फलश्रुती म्हणताना अभिषेक करू नका, तर फलश्रुती म्हणताना हात जोडायचा आहे. त्यानंतर 1 वेळा श्रीसूक्तम पठण करायचं आहे. 1 माळ संतान गोपाळ मंत्र याचे पठण करायचं आहे. खूप सुंदर असा हा मंत्र आहे आणि पहिल्या दिवशी नवरा बायकोने आपल्याला ही सेवा करायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून फक्त बायकोने एकटीने ही सेवा केली तरी काही हरकत नाही. सेवा ही 40 दिवसांची आहे आणि मध्ये जर मासिक धर्म आला तर 4 दिवस सेवा स्किप करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा सुरुवात करायची आहे. अभिषेक केलेलं जे पाणी आहे, सेवा संपूर्ण झाल्यानंतर जे अभिषेकाचं पाणी आहे तर ते नवरा बायको दोघांनीही प्यायचं आहे. ते पाणी कोणालाही देऊ नका किंवा फेकू नका, तर ते पाणी आपल्याला नवरा बायको दोघांनाही प्यायचं आहे. सेवा झाली की मूर्ती जागेवर ठेवायची आहे. त्यासोबतच या सेवेचे नियम काय, तर बघा, या सेवेमध्ये ब्रह्मचर्याच्या पालन करण्याची गरज नाही, कारण आपण संतान प्राप्तीसाठीच ही सेवा करत आहोत. त्यामुळे ब्रह्मचर्याचे पालन नाही केलं तरीही चालेल. तर फक्त आपल्याला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. तर दोघांनीही मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि अन्न देखील आपल्याला वर्ज्य करायचं आहे. बाकी कोणतेच नियम या सेवेमध्ये नाही. जर सुतक पडला तर अशा वेळी खूप दिवस जातात त्यामुळे तुम्ही सुतक संपल्यानंतर ही सेवा नव्याने सुरुवात करा. कोणत्याही एकादशीपासून तुम्ही या सेवेला परत सुरुवात करू शकता.